इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल पुरवठ्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। इराणची नाकेबंदी असूनही इराकचं कच्चं तेल घेऊन जाणारं कॅरोलॉस हे जहाज होर्मुझच्या जलमार्गातून पार करून भारताच्या दिशेने रवाना झालंय। ओमानच्या आखातातून हे जहाज सुरक्षितपणे मार्गक्रमण करतंय, त्यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान या युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्शियन गल्फमधील व्यापारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे। बीजिंगमध्ये ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात इराण प्रश्नावर चर्चा सुरू होती। अशातच इराणनं चीनच्या हुईचुआन या सुरक्षा जहाजाला ताब्यात घेतलं। होर्मुझच्या जलमार्गाजवळ इराणच्या नौदलानं ही अनपेक्षित कारवाई केली आहे। हे जहाज एका खासगी चीनी सुरक्षा कंपनीचं असून ते फ्लोटिंग आर्मरी म्हणून कार्यरत होतं। या घटनेमुळे चीन इराण संबंधात तणाव निर्माण झालाय। युद्धबंदीच्या चर्चा सुरू असतानाच पश्चिम आशियात आता पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा झालेत। यूएईच्या बराक अणुप्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानं खळबळ उडाली आहे। या हल्ल्याचा संशय थेट इराणवर व्यक्त केला जातोय। या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय। तिकडे रशिया युक्रेन मधलं युद्ध पुन्हा एकदा भडकलंय। युक्रेननं रशियाची राजधानी मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। युक्रेननं केलेल्या या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत। रशियन संरक्षण मंत्रालयानं 24 तासात 1000हून अधिक ड्रोन निकामी केल्याचा दावा केलाय। या हल्ल्यामुळे अनेक निवासी इमारतींचं मोठं नुकसान झालंय। इराणच्या सरकारी टीव्हीवर लाईव्ह शो मध्ये एका अँकरनं यूएईच्या राष्ट्रध्वजावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्टुडिओमध्ये एक सशस्त्र प्रशिक्षक उपस्थित होता, ज्याच्याशी अँकर संवाद साधत होता। या संवादादरम्यान अँकरनं अचानक यूएईच्या झेंड्यावर गोळीबार केला, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे। خب تشکیل خط نشانه رو بدین. حبس نفس. آتش. با نام و یاد الله. آتش. یا الله. अमेरिकेतल्या आयडोहो प्रांतात एका एअर शो दरम्यान 2 लढाऊ विमानांचा भीषण अपघात झालाय। एअर शो दरम्यान 2 विमानांची हवेतच एकमेकांना जोरदार धडक झाली आहे। ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही विमानं काही क्षणातच जमिनीवर कोसळली। या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। विमानांची टक्कर झाल्यानंतर विमानं खाली कोसळताना 4 पॅराशूट उघडल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। विमानातील वैमानिकांनी वेळीच उडी मारून स्वतःचा जीव वाचवलाय। लुईसविले इथं झालेल्या विमान अपघाताचा अत्यंत धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या यूपीएस एअरलाइन्सच्या या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ तपास यंत्रणेनं प्रसिद्ध केलाय। टेक ऑफ नंतर काही क्षणातच इंजिन निकामी झालं आणि हे विमान कोसळलं आणि मोठा स्फोट झाला। या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झालाय, तर 20हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले। अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील सिमी व्हॅलीमध्ये भीषण वणव्यानं रौद्ररूप धारण केलंय। वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आग अवघ्या काही तासात 836 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरली। आगीचा धोका वाढल्यामुळे हजारो रहिवाशांना तातडीनं घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले। माहितीनुसार एका ट्रॅक्टरचा धक्का दगडाला लागल्यामुळे उडालेल्या ठिणगीतून ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय। इटलीतल्या मोडेना शहरात एका माथेफिरू कार चालकानं पादचाऱ्यांना अक्षरशः चिरडलंय। या भीषण अपघातात 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते, तर त्यातील 4घांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती येते।
आरोपीनं कारमधून उतरून चाकू हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला तातडीनं अटक केली. पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या जिन्याचा एक भाग लिलावात तब्बल 4 कोटी 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला गेलाय. आयफेल टॉवरच्या 167 वर्ष जुन्या पायऱ्यांचा पॅरिसमध्ये लिलाव पार पडलाय. लिलावगृहात प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या एका खरेदीदारानं या ऐतिहासिक बोली लावत या जिन्याचा मालकी हक्क मिळवलाय. पॅरिस ऑलिम्पिकच्या प्रभावामुळे या ऐतिहासिक जिन्याच्या तुकड्याला अपेक्षेपेक्षा तिप्पट किंमत मिळाली आहे.